पावसामुळे राज्यातील 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसानाचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम। पावसामुळे मुंबईकरांची दैना। सखल भागांमध्ये साचलं पाणी। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। सततच्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत। मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प। लोकल एकाच जागी उभ्या। प्रवाशांचा संताप। मुंबईत पवईमधल्या फुलेनगर भागात पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणारा तरुण थोडक्यात वाचला। बचावाचा थरार कॅमेऱ्यामध्ये चित्रित। राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। नांदेडमध्ये पूरस्थितीमुळे 9 जण दगावले। मुंबईत एकाचा तर इतर भागांमध्ये 2 जणांचा मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। नांदेडच्या मुखेडमध्ये आमदार उशिरा आल्यानं स्थानिकांचा तीव्र संताप। आपत्तीच्या वेळी कुठे होतात? आमदारांना केला सवाल। ढगफुटी सदृश पावसामुळे नांदेडमध्ये 9 जणांचा मृत्यू। आणि आशिया कप 2025 साठी भारतीय टीमची घोषणा। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर। शुभमन गिलकडे उपकर्णधारपद तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला संधी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।